आज बहुजन संघटक या लाईव्ह पेजवर प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांच्या जयंतीच्या निमित्ताने ज्यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं गेलं आहे ते महाराष्ट्रातील एक तरुण तडफदार नेतृत्व सर्वजित बनसोडे. खरं तर ज्यांनी मला अगदी 2 ते 3-4 वेळा या फेसबुक लाईव्ह मध्ये निमंत्रित केलं ते आमचे मित्र राहुल खांडेकर, सौरभ गानार, हर्ष स्तूल आणि उपस्थित आमचे धम्म बौद्ध साहित्याचे गाडे अभ्यासक, आमचे मार्गदर्शक मित्र प्राध्यापक बापू गायकवाड सर, तर बरीच मंडळी या ठिकाणी धम्मपाल कांबळे, अभयराज कांबळे, इतरही काही आमची मित्रमंडळी उपस्थित आहे. खरं तर खूप चांगली गोष्ट यावर्षी एकूण महाराष्ट्रभर होते ती म्हणजे सम्राट अशोकांची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आता साजरी होती आहे. कारण एप्रिल महिना खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या जीवनाच्या स्वाभिमानाचा आरंभ बिंदू आहे. तुमच्या माझ्या जीवनामध्ये या एप्रिल महिन्याच्या 14 तारखेने खरं तर एक क्रांती घडवली आहे आणि या क्रांतीचं नाव म्हणजे बाबासाहेब आहे. आणि म्हणून एप्रिल महिन्याला किती महत्त्वाचं स्थान आहे आपल्या जीवनामध्ये. 3 महत्त्वपूर्ण अशा आपल्या प्रेरणास्थानाचं, सांस्कृतिक अस्तित्वाचं अंकुरण या महिन्यामध्ये झाले. सम्राट अशोकांची जयंती आहे, युगप्रवर्तक क्रांतीबा ज्योतिबा फुलेंची जयंती आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. म्हणून या महिन्याला अतिशय महत्त्व आहे. आणि या निमित्ताने खरं तर मला या टीमनं या ठिकाणी पाचारण केलं गेलं आहे. सम्राट अशोक यांच्या विचाराची प्रासंगिकता. खरं तर पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी या महामानवांच्या, सगळ्या महामानवांच्या विचाराच्या प्रासंगिकतेचा विचार केला पाहिजे. कारण यांनी सांगितलेलं, यांनी पेरलेलं, यांनी जे सोसलेलं, यांनी भोगलेलं आहे आणि त्यातून जे उगवलंय ते त्रिकालाबाधित, इथून पुढे कितीही चंद्र सूर्य तारे आले गेले तरी सुद्धा या विचाराची प्रासंगिकता कमी होत नाही. आणि म्हणून सम्राट अशोकांचा विचार करताना त्यांच्या विचाराची प्रासंगिकता जर आपण पाहिली तर त्यांच्या वंशापासून ते धम्माच्या स्वीकारापर्यंत आणि धम्माच्या स्वीकारापासून ते त्यांनी उभं केलेलं सगळं बौद्ध साम्राज्य, त्यांनी कोरलेली सगळ्या लेण्या असतील, शिलालेख असतील, इथपर्यंत सगळंच प्रासंगिक आहे. लक्षात घ्या, सगळ्याचीच प्रासंगिकता आजच्या या 2022 मध्ये कणभरही कमी होत नाही. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक जगताना, प्रत्येक जगणाऱ्या म्हणून जीवाला त्यांच्या प्रासंगिकतेची गरज आहे. खरं तर आपल्या भारतीय इतिहासामध्ये, पुराणामध्ये किंवा एकूण संस्कृतीमध्ये पुराण ग्रंथ जे निर्माण झाले ते पुराण ग्रंथ आधारभूत मानण्याची एक रूढी परंपरा या ठिकाणी रुजलेली आहे. म्हणून पुराण ग्रंथाचा आधार घेऊन आपण सगळ्या युग पुरुषांची किंवा एकूण राजे राजवाडे, इथली संस्कृती यांचा अभ्यास करत असतो. सम्राट अशोकांच्या पाठीमागं जाताना, त्यांची वंशावळ पाहताना अशाच पद्धतीने आपल्याला काही पुराण ग्रंथाचा आधार घ्यावा लागतो. त्यापैकीच पुराण ग्रंथावरून शिशुनाग नावाचा वंश, या वंशावळीमध्ये सुरुवातीला आपल्याला नोंद करून घ्यावा लागतो.
खरं तर त्याचा कालखंड निश्चित आपल्याला सांगता येत नाही. मगध देशावर या शिशुनाग नावाच्या वंशाने ख्रिस्तपूर्व 7व्या शतकात त्याचा जो शिशुनाग नावाचा संस्थापक होता याने 40 वर्ष राज्य केल्याची नोंद आपल्याला सापडते. त्यांच्या राज्य जे घराणं होतं त्या राजघराण्याची राजधानी राजगृह होती. म्हणजे आपल्याला आजच्या राजगृहाची म्हणजे पूर्वभूमी प्रारंभभूमी कुठे सापडते बघा. म्हणजे या शिशुनाग नावाच्या वंशाचा जो संस्थापक शिशुनाग होता तो ख्रिस्तपूर्व 7व्या शतकात होऊन गेला. त्याच्या राजधानीचं नाव राजगृह असं होतं, जी त्या काळामध्ये बुद्धगयेपासून अगदी थोड्या अंतरावर होती. आणि या शिशुनाग वंशातील 5वा पुरुष आपण जर पुढे बघितलं तर तो बिंबिसार होता. बिंबिसार हा तथागतांचा बुद्धाचा समकालीन होता. खरं तर बिंबिसाराने या राजगृहाचा पुढे खरं तर जुन्या राजगृह त्याने पाडलं आणि दुसरं नवीन शहर वसविलं आणि त्या नवीन शहराला पुन्हा राजगृह हे नाव दिलं. आणि याची नोंद इसवी सनाच्या 5व्या शतकामध्ये हिंदुस्थानात फायांग हा जो चिनी प्रवासी आला त्याच्या प्रवास वर्णनामध्ये सापडतं. या राजधानीचा उल्लेख आहे. दुसरा एक चिनी प्रवासी याच दरम्यान आला, आपण सर्वांनी त्याचं नाव ऐकलेलं आहे. हुयान सांगच्या प्रवास वर्णनात सुद्धा या राजगृहाचा उल्लेख आलेला आहे. परंतु त्याच्यामध्ये असा उल्लेख आलाय की हे जे नवीन राजगृह बांधलेलं होतं त्याची आतली बाजू खऱ्या अर्थानं उद्ध्वस्त झाली होती. म्हणजे ते जे तट होतं त्या तटाविषयीचा संदर्भ, कुठली बाजू भक्कम आहे कुठली बाजू उद्ध्वस्त झालेली आहे, काळाच्या ओघामध्ये याचे अवशेष कसे आहेत, ह्या सगळा इतिवृत्तांत या चिनी प्रवाशांनी आपल्या प्रवास वर्णनामध्ये केलेला होता. बिंबिसाराचा उल्लेख केला. खरं तर बिंबिसार हा पराक्रमीच होता, कर्तृत्ववान राजा होता. शेजारचा अंगदेश जिंकून आपल्या राज्याला जोडून त्यांनी आपले राज्य वाढवले होते. खरं तर या राज्याला जोडून कौशल आणि वैशाली ही 2 राज्य येत होती बघा. म्हणजे या 2 राज्य आपल्या राज्याला जोडून येत असल्यामुळे सोयरी कुठं करावी याचा एक खूप आदर्श नमुना आपल्याला यातील बिंबिसारांच्या रूपाने सापडतो. म्हणजे कौशल व वैशाली या राज्यातील मुलींशी त्यांनी विवाह केला आणि आपलं बळ आपली प्रतिष्ठा त्यातून त्यांनी वाढवली होती. आणि म्हणून बिंबिसारांचा जो राज्यकारभार होता तो इसवी सन पूर्व 1851 ते 553 असा या ठिकाणी सांगितला जातो. तर हा सम्राट अशोकांचा वट म्हणजे वंशवृक्ष मी थोडंसं पाठीमागून या ठिकाणी एवढ्यासाठी घेतो की ही सगळी नावं आपण ऐकलेली आहेत, परंतु ही नावं कुठून आली तशी आली नाही. पुढे हा कारभार अजातशत्रूकडे आला आणि मग अजातशत्रूने खरं तर बिंबिसारने जरी त्याच्याकडे हा कारभार सोपवलेला असला, अजातशत्रू हा बिंबिसारांचाच मुलगा आहे. हा जर कारभार त्यांच्याकडे सोपवलेला असला तरी मालकी मात्र त्यांनी स्वतःकडेच ठेवलेली होती. तर सगळे आपण जर बुद्धकालीन धर्म स्वीकारलेली ही सगळी राजे राजवाडी मंडळी बघितली तर ही पूर्वीची जे जीवन त्यांचं आयुष्य वेगळं आणि धर्मात आल्याच्या नंतरचं आयुष्य वेगळं आहे. कारण अजातशत्रूंनीही स्वतःच्या बापाला हल हल करून मारल्याची नोंद इतिहासामध्ये सापडते. खरं तर याच काळामध्ये महावीर बुद्ध यांचा उदय आहे आणि अजातशत्रू आणि तथागत बुद्ध यांची प्रत्यक्ष भेट झाली होती. परंतु पितृ हत्येकडून त्याच्याकडून आपल्या बापाची पितृ हत्या घडली होती म्हणून त्याला प्रचंड पश्चाताप झाला होता. आणि म्हणून तो तथागताच्या भेटीनंतर धम्मदीक्षित होतो, धम्मदीक्षा घेतो. आणि म्हणून
नंदीन हे एक नाव आपल्याला या प्रवासामध्ये सापडतं। शिशुनाग वंशातला हा शेवटचा राजा होता। याला एका शूद्र जातीच्या राणीपासून महापद्मनंद नावाचा पुत्र झाला होता। मगध राज्य बळकावून नंद वंशाची स्थापना या महापद्मनंद यांनी केलेली होती। तर तोही पराक्रमी होता, शूर होता। जेवढा पराक्रमी शूर होता तेवढाच तो निर्दयी आणि लोभी सुद्धा होता। तर हा सगळा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे। आणि म्हणून इतिहासामध्ये जो प्रसिद्ध जगजेता अलेक्झांडर जो सिकंदर होता, त्याने जेव्हा हिंदुस्थानावर स्वारी केली तेव्हा या महापद्मनंद यांनी, या राजाने 40,000 हत्ती, 20,000 घोडे, 2 लक्ष पायदळ एवढा सगळा लवाजमा घेऊन त्याला सामोरे गेला होता। परंतु दोघांची भेट झाली नाही असे नोंद सापडते। म्हणजे महापद्मनंदाच्या सोबत नंतर लागोपाठ एकूण 8 पुत्र त्याचे मगधच्या राज्या गादीवर बसलेली क्रमाने गादीवर बसले होते। आणि म्हणून स्वतः महापद्मनंद आणि हे 8 पुत्र म्हणजे 9 म्हणून त्यांना 9 नंद नावाने प्रसिद्ध असं राज्य त्या ठिकाणी होतं। नंदवंश असं त्याला म्हटलं गेलं। आपण ज्या सम्राट अशोकांचा मौर्य साम्राज्याचा विचार करण्यासाठी आज जमलेलो आहोत त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने इथून होते। नंदवंशाचा उच्छेद चंद्रगुप्त मौर्यांनी केला। चंद्रगुप्त मौर्यांचाही थोडासा इतिहास आपल्याला पाहावा लागतो। ब्राह्मण मुत्सदी कौटिल्य, ज्याला आपण चाणक्य असं म्हणतो, याच्या साह्याने त्यांनी मगधाचे राज्य मिळवले होते। परंतु मौर्य हे जे चंद्रगुप्त मौर्यांना किंवा मौर्य साम्राज्याला नाव मिळालं, चंद्रगुप्त हा मुरा नावाच्या दासीचा पुत्र होता। त्यावरून या वंशास मौर्य असे नाव पडले होते। हा संदर्भ या ठिकाणी मला खूप महत्त्वाचा वाटतो। म्हणून मौर्य साम्राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्यांनी केली। हे आपल्याला या ठिकाणी या संदर्भावरून अगदी स्पष्ट दिसतं। तर या ब्राह्मणी परंपरेनुसार मौर्य मुरा या नंदाच्या दरबारातील शूद्र, मगाशी मी जो उल्लेख केला त्यापासून याची उत्पत्ती आपल्याला सांगता येते। पुराणानुसार मौर्य घराण्यामध्ये किंवा मौर्य घराण्याने 137 वर्ष या मगधामध्ये राज्य केलेलं होतं। तसेच पुराणामध्ये चंद्रगुप्त मौर्याने 24 वर्ष, बिंदुसाराने 25 वर्ष आणि अशोकाने 36 वर्ष राज्य केलेले संदर्भ आपल्याला सापडतात। आपण जर काही ग्रंथांचा आधार घेतला, महावंश आणि दीपवंश या 2 ग्रंथांनुसार चंद्रगुप्त मौर्याने 24 वर्ष राज्य केले। तर आकडेवारी कमी जास्ती सांगितलेली आहे म्हणून मी खास या ठिकाणी सांगतो आहे। बिंदुसाराने 28 वर्ष तर अशोकाने 37 वर्ष या 2 ग्रंथामध्ये नोंद या ठिकाणी आलेली आहे। आणि हे 2 ग्रंथ हे श्रीलंकेमधील बौद्ध भिक्षूने लिहिलेले आहेत अशी नोंद आहे। नंदाच्या दुबळेपणाचा फायदा चंद्रगुप्ताने घेतला आणि कौटिल्य, चाणक्य यांच्या मदतीने मग अशी म्हटल्याप्रमाणे ही जी त्यांची राज्यसत्ता होती ही राज्यसत्ता हस्तगत केली। चाणक्याने जी कारस्थाने रचली त्याची वर्णन विशाखा दत्तच्या मुद्रा राक्षक या नाटकात केलेले आहे। तर हे सगळं आपल्यासाठी सांस्कृतिक संचित आहे। इतिहासासारख्या एका विषयावर जेव्हा आपण या ठिकाणी भाष्य करतो तेव्हा हे सगळे संदर्भ मला वाटतं आपण बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण मुद्रा राक्षस या नाटकाला खूप महत्त्वाचं स्थान आहे। जेम्स प्रिन्सेस यांनी अशोकाच्या कोरीव लेखांचे पहिल्यांदा आकलन आणि वाचन केले तेव्हापासून खरं हे सगळं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेलं होतं। कारण
सम्राट अशोकाला एवढी मोठी मौर्य साम्राज्याची वंश परंपरा लाभलेली होती, कारण प्रचंड भौगोलिक विस्तार त्या साम्राज्याचा वाढलेला होता, म्हणजे विस्तारलेला होता. केरळ, तामिळनाडू, ईशान्य भारतातील काही भाग वगळता संपूर्ण भारतीय उपखंडावर मौर्यांची राज्यसत्ता होती. लक्षात घ्या, ग्रीकांनी जिंकलेला जो संपूर्ण भारतीय उपखंडावर केवळ मौर्यांची सत्ता होती. बघा, म्हणजे भौगोलिक दृष्ट्याही मौर्य साम्राज्य किती म्हणजे विस्तारलेलं होतं, भक्कम होतं, किती मोठा भूखंड यांच्या हातामध्ये होता हे आपल्याला या ठिकाणी बघता येईल. त्यांची मौर्य साम्राज्याची प्रशासन व्यवस्था, आज जे संयोजकांनी मला विषय दिलेला आहे, का तर आपण सगळेजण म्हणजे सम्राट अशोक पुढे जरी बौद्ध झालेले असले तरी पाठीमागं अजातशत्रूंनी, बिंबिसारांनी हे सगळं स्वीकारलेलं होतं, हे आपल्याला नाकारता येत नाही. हे सगळं प्रासंगिक आहे. त्यांची जी प्रशासन व्यवस्था होती ती आजही तितकीच प्रासंगिक आहे. लक्षात घ्या, कौटिल्याचे अर्थशास्त्र आणि मॅगस्टिनचा इंडिका हे दोन ग्रंथ आपण मौर्य साम्राज्याच्या राज्य व्यवस्थेचा आणि प्रशासन व्यवस्थेचा सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. कारण अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने मौर्य साम्राज्याची प्रशासन व्यवस्था होती. मौर्य साम्राज्याची राज्यसत्ता एकसत्ताक स्वरूपाची होती. मॅक्स्थेनच्या म्हणण्यानुसार राजाला सहाय्य करण्यासाठी एक परिषद होती. यात विद्वान, बुद्धिमान आणि उच्च शिक्षित लोकांचा सहभाग होता. हे प्रासंगिक आहे, लक्षात घ्या. कारण यांच्या सल्ल्याने, वाक्य खूप सुंदर मला आवडलं, की यांचा सल्ला घेणं त्या काळामध्ये बंधनकारक होतं. विद्वानांचा सल्ला घेतलाच पाहिजे होता. राज्य यांची निवड विद्वान आणि उच्च अधिकारी यांच्या मार्फत होत होती. प्रत्येक गोष्टीची निवड, प्रत्येक प्रांताचे विभाजन केलं होतं. राजा आपल्या गादीला चिकटून बसलेला नव्हता, तो आपल्या सुपुत्राकडे राज्य सोपवित होता. प्रत्येक राज्याचे लहान लहान विभाग होते. प्रशासन व्यवस्था शहरी व ग्रामीण भागासाठी स्वतंत्र होती. मौर्य काळात अनेक शहरं अस्तित्वात होती. तर अलीकडे हे सगळं उत्खनन झालेलं आहे. याचा प्रचंड अभ्यास या ठिकाणी झालेला आहे. अनेक संदर्भ, अनेक पुरावे आपल्या हाताखाली राहिलेले आहे. मौर्य साम्राज्याची पाटलीपुत्र ही राजधानी होती. आणि म्हणून या सगळ्याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा हा जेव्हा गादीवर बसला तेव्हा त्याच्या हातात जेव्हा राज्य आले तेव्हा बिंदुसार फक्त राजा, खुर्चीसाठी राजा असं बिंदुसाराचं स्वरूप नव्हतं. त्यांनी ग्रीक साम्राज्याचे संबंध प्रस्थापित केलेले होते. कारण बिंदुसाराने तक्षशिला या ठिकाणी जे बंड केलं होतं ते इतिहासामध्ये नोंद त्याची घेतली गेलेली आहे. या बंडासाठी म्हणजे बिंदुसाराने सम्राट अशोकाला पाठवलेलीची सुद्धा आपल्याला संदर्भ सापडतो. बिंदुसाराने अजीविक पंथाचा पुरस्कार केला होता. बिंदुसाराचा उल्लेख ग्रीक लेखकांनी अमित्र घट असा केला आहे आणि याचा आपल्याला संदर्भ घ्यावा लागतो. जेव्हा आपण बिंदुसाराचा उल्लेख करतो तेव्हा सम्राट अशोक हा बिंदुसाराचाच मुलगा आहे. ही सगळी पार्श्वभूमी आपण सम्राट अशोकापर्यंत आणून ठेवली तर एवढ्या सुपीक वातावरणामधून, एवढ्या सुपीक वंशावळीमधून, एवढ्या सुपीक संस्कारक्षम सांस्कृतिक वातावरणामधून
सम्राट अशोकांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली, लक्षात घ्या. याचे स्वतंत्र शिलालेख लिहून आतापर्यंत सांगितलेली सगळी माहिती सम्राट अशोकांनी शिलालेखाच्या माध्यमातून संकलित केलेली आहे. छोट्या स्तंभावरील लेख असतील, कोरीव लेख असेल, त्याला वापरलेली जी भाषा होती ती भाषा लोकांची भाषा होती, लक्षात घ्या. लोकांच्या भाषेत बोलणारा पहिला राजा म्हणजे सम्राट अशोक आहे. म्हणजे अशोकाचे एकूण 47 कोरीव लेख आपल्याला या ठिकाणी सापडलेले आहेत. जवळपास 182 इतके पाठभेद त्यामध्ये आहेत. सर्वसामान्यपणे तर किती सूत्रबद्धपणे हे सगळं काम सम्राट अशोकांनी केलेलं होतं. बघा, हे सगळे जे लेख आपल्याला कोरीव शिलालेख सापडतात, स्तंभ सापडतात, हे सगळे महामार्गाच्या बाजूला सापडतात. कोरीव लेखाद्वारे राजाज्ञा आणि सरळ सरळ संपर्क साधणारा सम्राट अशोक हा या विश्वातील पहिला राजा आहे, लक्षात घ्या. तर ही सगळी कोरीवाची जी कल्पना आहे, ही सगळी कल्पना सम्राट अशोकाच्या काळामध्ये सुरू झालेली होती. अगदी थोडक्यात हे सगळं सांगत मी पुढे जातो आहे. आणि म्हणून अतिशय आपल्या राज्यातील, साम्राज्यातील जनतेचा कैवारी असणारा हा राजा सम्राट अशोक. म्हणूनच खरं तर सत्यमेव जयते असं म्हटलं जातं. खरं तर जहां जाड डाल जहां ते म्हणजे सोने की चिडिया, डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, हे जे म्हटलं जातंय, सोने की चिडिया सम्राट अशोकाच्या नंतर कधीच दुसरीकडे कुणाला म्हटलं जात नाही. सोने की चिडिया सम्राट अशोकांच्या राज्याला म्हटलं जातं. म्हणून हे सगळं आपण जर पाहिलं तर हे सगळं सम्राट अशोकांच्या राज्यकारभारामध्ये त्यांनी जे काम केले त्या कोरीव लेण्यामध्ये आपल्याला हे सगळं सापडतं. अनेक त्यांचे जे कोरीव लेख आहेत यामधून त्यांचं परराष्ट्रीय धोरण कसं होतं, अंतर्गत धोरण कसं होतं, याविषयी आपल्याला या ठिकाणी संदर्भ सापडतात. आदर्श विचारसरणीनुसार लोकांना आव्हान करणं हे केवळ आणि केवळ सम्राट अशोकांना साध्य झाले, लक्षात घ्या. आजपर्यंत राजाला प्रजेने पित्या समान मानावे व त्याची आज्ञा पाळावी अशा सूचना सम्राट अशोकांनी दिलेल्या होत्या. अशोकाचे काम परकीय भूमीत सुद्धा या ठिकाणी चालू होते. अशोकांनी आशिया आणि ग्रीक येथे आपल्या राज्यातून शांतिदूत पाठवले होते. खरं तर कलिंगच्या युद्धाचा छोटा प्रसंग सांगून आपण पुढे जाऊया. खरं तर कलिंगचं जे युद्ध होतं हे कलिंगचं युद्ध अशोक लढला. यामध्ये काही लोक मरण पावले तर त्याची आकडेवारी इथे दिली आहे, परंतु इतिहासातली आकडेवारी म्हणजे आपला विश्वास न बसणारी असते. 1,00,000 लोक यात मारले गेले, 1.5 लाख लोक यात बंदी बनविले गेले, अनेक लाख लोकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली. या युद्धामुळे सम्राट अशोकाला तीव्र पश्चाताप झाला. तो या सगळ्याला सामोरे गेला. ब्राह्मण, भिक्षू, पुरोहित या युद्धाच्या भयानकतेने खिन्न झालेले होते. तसेच अशोकाने सैनिकी धोरणाचा त्याग करून सांस्कृतिक धोरणाचा अवलंब केला आणि भिरी गोष्टची जागा धम्मघोषाने घेतली. ही सगळी माहिती 13व्या क्रमांकाच्या मोठ्या शिलेवरील लेखात अशोकांच्या त्या सगळ्या मनावस्थेचे तर भावनिक होऊन याचं अनेक जण वर्णन करतात. म्हणजे ते सगळे रक्ताचा पाठ व्हायला आणि म्हणजे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, अनेक स्त्रियांना वैधव्य प्राप्त, म्हणजे ह्या सगळ्या भावनिक गोष्टी आपण बाजूला ठेवल्या आणि सम्राट अशोकांच्या कार्याकडे जर सरळ आपण पाहिलं तर बौद्ध परंपरेनुसार सम्राट अशोकांनी श्रीलंका आणि मध्य आशिया या ठिकाणी मगाशी म्हटल्याप्रमाणे जसे त्यांनी शांतिदूत पाठवले होते तसेच धर्मोपदेशक सुद्धा पाठवले होते. म्हणजे सम्राट अशोकांनी या युद्धाच्या नंतर जे एकूण आपल्या आयुष्यामध्ये कलाटणी घेतली ती सगळी तिथून पुढं मी मधला भाग खत सोडून दिलाय. एकूण धम्माच्या कार्यामध्ये त्यांनी लावलेला आहे. कंदहार येथील कोरीव लेखात अशोकांचे धार्मिक धोरण यशस्वी झाले असे म्हटले आहे. म्हणजे एवढा रणसंहार करणारा राजा धर्माच्या बाबतीमध्ये कसा यशस्वी झाला. राजूक हे अधिकारी सामाजिक व्यवस्था व धर्माचे प्रचलित नियम
यांची पाहणी करण्यासाठी होते. तसेच वेळप्रसंगी बक्षीस देण्याची प्रथा सम्राट अशोकांनी चालवली होती. तशीच कठोर शिक्षा सुद्धा देण्याची प्रथा सम्राट अशोकांच्या राज्यामध्ये होती. आज आपण म्हणजे रशिया आणि इकडच्या लोकांची झालेली युद्ध पाहिलं, जर आपण मागच्या महिना 2 महिन्याखालची जर सगळी स्थिती पाहिली तर पुन्हा एकदा या जगाला, या विश्वाला बुद्धाची किती निकट आहे, किती गरज आहे हेच आपल्याला या ठिकाणी दिसतं. कलिंग बुद्धाने अशोकाला, कलिंगच्या युद्धाने बुद्धा म्हणजे कलिंगच्या युद्धानेच खऱ्या अर्थानं अशोकाला बुद्धाकडे आणलं, शांतताप्रिय बनविलं आणि तिथून पुढं साम्राज्याच्या एकीकरणाचा प्रारंभ झाला. व्यावहारिक धोरण अवलंबण्याचा जो मार्ग होता, खरं तर अशोकाच्या बुद्धीमध्ये हे केंद्र होतंच. तर तो सगळा आम्ही त्यांच्या व्यक्तिमत्वातला सगळा भाग या ठिकाणी टाळून महत्त्वाच्या मुद्द्याकडे मी बोललेलो आहे की त्यांनी आपल्या सत्तेसाठी त्या भावांची हत्या केली आणि स्वतः एकटाच तो राजा उरला. हे सगळं मी भावनिक सगळं काढून वस्तुनिष्ठ पद्धतीने आपल्यासमोर कसं मांडता येईल या ठिकाणी पाहतो आहे. खरं तर अशोकाचे बौद्ध धर्माविषयीचे जे धोरण होते ते धोरण आजही धर्माच्या एकूण चळवळीमध्ये, धर्माच्या एकूण मांडणीमध्ये, धर्माच्या एकूण तत्वज्ञानामध्ये किती प्रासंगिक आहे हे आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे. कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकांनी जो बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि तो स्वतः भिक्षू बनला, अनेक ठिकाणी त्यांनी भेटवस्तू दिल्या, अनेक विहारांच्या यात्रा केल्या. त्यांनी जी तिसरी बौद्ध धर्मीयांची परिषद घेतली, खरं तर या परिषदेला जागतिक इतिहासामध्ये नोंदविलं गेलं आहे. लक्षात घ्या, दक्षिण भारत, श्रीलंका, म्यानमार, इतर देशामध्ये त्यांनी जे धर्मोपदेशक पाठवले होते, श्रीलंकेतील इसवी सन पूर्व 2ऱ्या व 1ल्या शतकातील ब्राह्मी भाषा जी होती, त्या ब्राह्मी भाषेमध्ये आपल्याकडे ही शिलालेख कोरली गेलेली आहे. याचा अर्थ सम्राट अशोकांनी जी पाठवली होती, सम्राट अशोकांनी जी भ्रमंती केली, या भ्रमंतीचे सगळे हे पुरावे आहेत. लक्षात घ्या, आपला राजा, आपला पिता, त्याचा आदर्श समोर ठेवून सम्राट अशोकांनी हे सगळं केलेलं होतं. प्रत्येक अधिकाऱ्याने प्रजेची काळजी घ्यावी हे खरं तर कुणालाही सांगावं लागत नाही, परंतु सम्राट अशोकांनी हे अधिकाऱ्यांना सांगितलेलं होतं. धम्मयात्रा अशा अनेक वेळा त्यांनी नेमणुका केलेल्या होत्या. आपल्या या नेमणुकामध्ये स्त्रियांना त्यांनी प्राधान्य दिलेलं होतं. तर मी भारतीय संविधानाकडेही अजून आलेलो नाही, भारतीय संविधानाकडे गेलेलोही नाही, कारण बाबासाहेबांनी पुन्हा तोच आदर्श समोर ठेवून या सगळ्यांचा उल्लेख केलेला आहे. प्रियदर्शी जसा आहे तसा तो सर्वस्पर्शी, सर्वव्यापी, सर्वोत्तम असा सम्राट अशोक हा राज्यकारभार या लक्षात घ्या. कारण कर्मकांडावर आजही आपण इतकं बोलतो, त्याही काळामध्ये सम्राट अशोकांनी कर्मकांडाचा निषेध केला आहे. काही पक्षी व प्राण्यांची हत्या करणाऱ्यावर आपल्या राज्यामध्ये सम्राट अशोकांनी बंदी घातलेली होती. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, पाटलीपुत्र हे जे त्यांच्या राजधानीचं ठिकाण आहे, या ठिकाणी पूर्णपणे प्राणी हत्या करण्यास बंदी घातलेली होती. लक्षात घ्या, आपण म्हणतो बघा, पोलिओचं समूळ नष्ट झाला, हत्तीरोग समूळ नष्ट झाला असं म्हणतात. म्हणजे पूर्ण मुळासहित तो त्याचं बी या तो ठिकाणाहून संपला असं म्हटलं जातं. तसं पाटलीपुत्र या ठिकाणी पूर्णपणे प्राणी हत्या करण्यास हा राजा प्राणी हत्या बंद करण्यास हा राजा यशस्वी झालेला होता. अनेक वेळा आजही चैनीचे अनेक समारंभ या ठिकाणी चालले जातात. सुख, समाधान, आईश आरामीचे समारंभ या ठिकाणी चालतात, परंतु
सम्राट अशोक असा एकमेव राजे आहे की आपल्या राज्यामध्ये चैनीचे सगळे समारंभ यांनी बंद केलेले होते. अशोकाचा धर्म संकुचित नव्हता. सांप्रदायिक श्रद्धा बाळगण्यावरही अशोकाने बंदी घातलेली होती. सामाजिक व्यवस्थेचे जतन करणे हेच सम्राट अशोकाच्या धर्मप्रसाराचे मुख्य सूत्र होते. आणि म्हणून सम्राट अशोकाने आपला धर्मप्रसार करताना सहिष्णुतेचे या ठिकाणी धोरण अवलंबले होते. म्हणून सम्राट अशोक का मोठा आहे? सम्राट अशोकावर बोलण्याची संधी तर माझ्यासारख्या मराठीच्या प्राध्यापकाला या लोकांनी दिली आहे. मी सगळी इतिहासातली ही सगळ्या नोंदी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. माझ्या हातामध्ये जी काही टिपणं या ठिकाणी लागलेली आहे, भावनिक न होता हा विषय आपल्याला कसा मांडता येईल याचा केवळ मी एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे. कालच मला फोन आला सरांचा आणि सर म्हणाले की सर तुम्ही जो फेसबुकवर लेख टाकलाय, कारण इतिहासामधल्या अनेक चुका आपल्या हातून होऊ शकतात, म्हणून मी सम्राटलाही फोन करून सांगितलं होतं, परंतु उशीर झाल्यामुळे तो लेख आला नाही. परंतु इतिहासामध्ये आमच्यासारख्या लोकांना म्हणजे भाषेच्या वाङ्मयाच्या लोकांच्या चुका होऊ शकतात. परंतु सम्राट अशोक यांचं महात्म्य समजून घेतल्याशिवाय, त्यांची वंश परंपरा समजून घेतल्याशिवाय मी जे कालच त्यांचा खतर मला फोन आलाय आणि आज मी बोलायला बसलो. कालच्यापासून जे काही मी या ठिकाणी अभ्यासतो आहे या सगळ्यातून माझ्या हातामध्ये एक लागलंय की हा अभ्यास खऱ्या अर्थानं या म्हणजे तथागत बुद्धाचा आणि या सगळ्या वंश परंपरेचा अभ्यास आपल्या इकडं केवळ आणि केवळ 2 ते 3% आपल्या हातामध्ये लागलेला आहे. अजून खूप अभ्यास करण्याचं आपण बाकी आहे. कारण एक राजा इतका प्राबल्य असलेला, इतका सामर्थ्यशाली असलेला, कारण दिवाळीच्या सणाला आम्ही इडापिडा टळो म्हणजे इडापिडा टळो आणि बरीच राज्य येऊ म्हणजे असं आपण म्हणतो. हे म्हणजे हे सगळं या सगळंच हे म्हणजे बौद्ध तत्वज्ञानातलं हे सगळं आपल्याला आहे असं आपल्याला म्हणतो. कारण हा खूप मोठा तथागत बुद्धाच्या नंतर प्रचंड मोठा धर्मोपदेशक राजा म्हणून सम्राट अशोकाची नोंद घ्यावी लागते. केवळ देशात नाही परदेशातील ठिकाणी स्वतःच्या कार्याचा ठसा उमटवणारा हा एकमेव राजा होता. म्हणजे या देशाच्या एकीकरणामध्ये, राजकीय एकीकरणामध्ये जर कुणाचं सूत्र या ठिकाणी स्वीकारायचं असेल आजही आणि त्याही काळामध्ये जर आपल्याला स्वीकारायचं असेल तर ते आपल्याला सम्राट अशोकाचं स्वीकारावं लागेल. राजकीय दृष्ट्या इतकं वर्ष राज्य करणारा, सुजलाम सुफलाम इडापिडा टळो आणि बरीच राज्य येवो हे जे म्हटलं जाते हे त्याचंच उदाहरण आहे, लक्षात घ्या. इडापिडा टळो आणि रामराज्य येवो असं कधीच आमचे हे सगळं आपण बघत असताना अशोकाच्या राजकीय धोरणाचा उपयोग आजही राजकीय समेट घडवण्यासाठी, राजकीय एकीकरणामध्ये या ठिकाणी होऊ शकतो. भाषेच्या बाबतीमध्ये, लिपीच्या बाबतीमध्ये आपण बघितलं तर वेगवेगळ्या भाषेचा आपण बघतोय कर्नाटक, महाराष्ट्र, सीमा प्रदेश अनेक म्हणजे राज्यामध्ये आपण हे सगळं बघत असतो. म्हणजे अनेक लिपीबद्दल सम्राट अशोकांनी आदर दाखवलेला आहे. खूप भाषेबद्दल आदर असणारा, भाषेचा जाणता राजा, ब्राह्मी, खरोस्ती, अरामाईक व ग्रीक, प्राकृत, संस्कृत या सगळ्या भाषेचा आदर या ठिकाणी बाळगलेला होता. तर आपण सगळीकडे सांगत असतो, आजही आम्ही सगळेजण सांगत असतो, आमचे भंतेजी सांगत असतात की बुद्धांनीही हा धर्म कोणावर लादलेला नव्हता. तसं सम्राट अशोकानेही हा धर्म कोणावर लादलेला नव्हता. म्हणजे अशोकाने धार्मिक सहिष्णुतेचे धोरण स्वीकारलेलं होतं. हे आपल्याला आज या ठिकाणी सांगणं अत्यंत महत्वाचं वाटतं. म्हणजे कौटिल्याने सांगितलेलं होतं की राजाने नेहमी बळाचा वापर करावा. तर आम्ही एकमेकाचा अनेक स्वीकारतो, परंतु कौटिल्याचंही अनेक स्वीकारलेलं होतं. परंतु या उलट सम्राट अशोकाने शांततेचं धोरण अवलंबलेलं होतं, हे लक्षात घ्या. अशोक त्याच्या शांततेचे धोरण
अनाक्रम व सांस्कृतिक विजय मिळविण्याला, यासाठी सांस्कृतिक धोरण आणि सांस्कृतिक विजय, सांस्कृतिक धोरण राबविणारा आणि सांस्कृतिक धोरणामध्ये विजयी ठरणारा सम्राट अशोक हा एकमेव राजा होता, हे लक्षात घ्या. आणि म्हणून सम्राट अशोक यांच्या विचाराची प्रासंगिकता पाहताना तर खूप आपल्याला या ठिकाणी बोलता येईल. त्यांच्या खरंतर राज्य अभिषेकापासूनच खरंतर या सगळ्या कार्याला प्रारंभ झालेला होता. एकूण आपण जर विचार केला तर आजही मगाशी म्हटल्याप्रमाणे सम्राट अशोकांच्या राज्यकारभाराची अनेक वैशिष्ट्ये, अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. कालच बंतीजीने सांगितले की माणसासाठी जशी रुग्णालयं असतात तशी पशुसाठी आपण बघतो पानवटे, पशु पक्ष्यांसाठीही पानवटे रुग्णालय काढणारा हा राजा होता. ही जशी रुग्णालय उभी केली तशी या रुग्णालयामध्ये औषधं निर्माण करण्यासाठी वनस्पतींचे बगीचे म्हणजे बाग, आपण म्हणतो पेरूची बाग, द्राक्षाची बाग, म्हणजे या ज्या अंगुराची म्हणजे अंजीरची बाग, डाळिंबाची बाग असं म्हणतो, तसं औषधी वनस्पतीच्या बागा सम्राट अशोकांनी निर्माण केलेल्या होत्या. म्हणजे या बागेतून परदेशामध्ये, म्हणजे येथील रुग्णालयामध्ये तर वनस्पती पुरवल्या जातच होत्या, परंतु परदेशातही हा राजा या औषधी वनस्पती पुरवायच्या. आपण म्हणतो की तथागत बुद्धाने स्त्रियांना आपल्या धर्मामध्ये म्हणजे आदराचं स्थान दिलेलं होतं. सम्राट अशोकाने सुद्धा आपल्या धर्मप्रचारासाठी स्त्री अध्यक्ष महामंत्री असं म्हटलं जातं, महामंत्र्यांची नेमणूक आपल्या राज्यकारभारामध्ये केली होती. धार्मिक हेतूने राजाने अनेक दौरे काढणे, दान करणे, धर्म चर्चेसाठी धर्म परिषदा वगैरे राबविणे, भरविणे, यासाठी हा राजा आग्रही होता. धार्मिक उत्सव करणे, धार्मिक मिरवणुकी करणे, यासाठी हा राजा प्रसिद्ध होता. मगाशी सांगितल्याप्रमाणे न्याय व्यवस्थेसाठी चोख असणारा हा राजा जसा आहे तसा प्राणदंडाची शिक्षा देण्यासाठी सुद्धा हा राजा चोख होता. आणि म्हणून एकूण सम्राट अशोकांच्या या चरित्राची आणि एकूण त्यांच्या कार्याची जर आपण ही सगळी जंत्री बघितली तर हा एक प्रियदर्शी राजा सम्राट अशोक हे जे आपण या ठिकाणी म्हणतो, स्त्रिया खूप मोठा या समाजाचा भाग आहे. इथले प्राणी, इथल्या वनस्पती हे इथल्या व्यवस्थेचे घटक आहेत. इथले पशु पक्षी, जनावरे हे इथल्या व्यवस्थेचे घटक आहेत. आणि म्हणून सर्वस्पर्शी हा प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांच्या विचाराची प्रासंगिकता पाहताना खरं अनेक मुद्द्यांशी आपल्याला चर्चा करता येईल. मगाशी सांगितल्याप्रमाणे मी काही इतिहासाचा प्राध्यापक नाही, इतिहासाचा अभ्यासक नाही, परंतु काल सरांचा फोन आला. मी त्या अनुषंगानं मला जे काही वाटलं ते मी आपल्यासमोर मांडलेलं आहे. त्यातील अनेक ऐतिहासिक घटनांच्या चुका पुढे मागे होण्याची दाट शक्यता आहे, परंतु मी त्या ठिकाणी बोललो. मी खरं सगळे मुद्दे काढूनच या ठिकाणी बोललेलो आहे. पहिल्यांदाच सम्राट अशोकावर बोललो आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी त्या बहुजन संघटन पेजवर आमचे मित्र खांडेकर असतील, सर्वजित असेल, या सगळ्यांनी संधी दिली. आपण सगळ्यांनी खरं आपण ज्या गुगल मीटवर हे सगळे घेत असतो तसं या ठिकाणी संवाद साधण्याचं म्हणजे सोयी नसल्यामुळे बऱ्याच अडचणी निर्माण होऊ शकतात. परंतु जे काही बोललो ते मी संदर्भ समोर ठेवूनच बोललेलो आहे. आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. जय